या होत्या सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि आता पाहूयात महाराष्ट्रासह देश विदेशातील सर्व बातम्या वेगवान स्वरूपात। काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागला असून मल्लिकार्जुन खरगेंची नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे। खरगेंना 7897 मतं पडली तर शशी थरूर यांना 1072 मतं पडली। दिल्ली हायकोर्टाने समता पार्टीची याचिका फेटाळली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर समता पार्टीने आक्षेप घेतला। यावेळी त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती, मात्र कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे। उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली। चिपळूणमधील घरासमोर दगड, क्रिकेटचे स्टंप आणि काचेच्या बाटल्या सापडल्यात। या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। भास्कर जाधवांच्या घरावर करण्यात आलेल्या दगडफेकीनंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत। शिवसैनिकांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलंय। हल्ला करणाऱ्यांना तात्काळ ताब्यात घ्यावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। भास्कर जाधव यांनी सिंधुदुर्गात पाऊल ठेवलं तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा राणे समर्थक संतोष कानडे यांनी दिलाय। आपण भाजप सारख्या सुसंस्कृत पक्षात असलो तरी राणे स्टाईल विसरलो नाही असंही ते म्हणाले। देशात सध्या साखर निर्यातीसाठी खुले धोरण असावे असे पत्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदींना लिहिलंय। साखर निर्यातीवर बंधन असल्याने याचा फटका कारखान्यांना बसतोय, त्यामुळे ही पद्धत बदलून पंतप्रधानांनी साखर निर्यात खुली करावी अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमदार संजय शिरसाटांच्या प्रकृतीची लीलावती रुग्णालयात जाऊन चौकशी केली, तसंच यापुढे प्रकृतीची अधिक काळजी घ्यावी असा सल्लाही दिला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे रुग्णालयात जाऊन रमेश केरे यांची भेट घेतली। रमेश केरे हे मराठा मोर्चाचे समन्वयक आहेत। त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता। त्यानंतर शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली। बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही सदिच्छा भेट असल्याचं समजतंय। राजकारणात जी टीका करताना आपण जी पातळी गाठतोय ती योग्य नाही। भावी पिढीला राजकारण्यांबद्दल तिरस्कार वाटेल अशी वक्तव्य होऊ नयेत असं आवाहन उदय सामंत यांनी केलंय। नाशिक मुंबई महामार्गाच्या दूरवस्थेवरून छगन भुजबळ आक्रमक झालेत। 31 ऑक्टोबर पर्यंत नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा झाली नाही तर 1 नोव्हेंबर पासून टोल बंद करणार असल्याचा इशारा छगन भुजबळ यांनी दिलाय। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी चक्क हॉटेलमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसाठी चहा बनवला। औरंगाबाद बीड मार्गावर चिते पिंपळगाव येथे त्या चहा घेण्यासाठी थांबल्या होत्या। यावेळी पंकजा मुंडेंनी स्वतः चहा कपात ओतून कार्यकर्त्यांना दिला। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक उद्या पार पडतीये। त्या पार्श्वभूमीवर शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर येणार आहेत। आज गरवारे क्लब हाऊसमध्ये स्नेह भोजनासाठी हे सर्व पक्षीय नेते एकत्र येणार आहेत। विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी प्रदीप दाते यांची कार्यकारिणीच्या तातडीच्या बैठकीत निवड करण्यात आली आहे। मनोहर म्हैसाळकरांच्या निधनानंतर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्षपद रिक्त झालं होतं। पुण्यातील शास्त्री चौकात महाज्योतीचे लाभार्थी परीक्षार्थींनी आंदोलन केलंय। महाज्योती संस्थेकडून यूपीएससी आणि एमपीएससी करणाऱ्या ओबीसी परीक्षार्थींना अभ्यासासाठी स्टायपंड मिळतो। दिल्लीतील विद्यार्थ्यांना तो मिळालाय, मात्र पुण्यातील विद्यार्थ्यांना स्टायपंड न मिळाल्याने आंदोलन करण्यात आलंय। कोल्हापुरात अवैध धंद्याविरोधात मनसे आक्रमक झालीये। मनसेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर वरात काढून आंदोलन केलंय। यावेळी घोडे घेऊन मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करत बनावट नोटाही उधळल्या।
अलिबाग मधल्या नागाव मधील ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय। चांगले रस्ते तसंच सुविधांसाठी गावकऱ्यांनी आंदोलन केलं असून गावातून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। यावेळी मानवी साखळी करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला। अंबरनाथच्या वसार गावात एमआयडीसीने अधिग्रहण केलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झालेत। शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं असून प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीनं बीडच्या दिंडरूडमध्ये बीड परळी महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। रस्ता रोकोमुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती। पावसासंदर्भातल्या बातम्या पाहूयात। पुण्यातील शेवाळवाडी ते उपबाजार समिती परिसरात अजूनही पावसाचं पाणी तुंबून आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी झाली असून विद्यार्थ्यांच्या शाळेच्या बसेसही वाहतूक कोंडीत खोळंबल्यात। पालिकेनं गटारं बांधली नसल्यानं पाणी तुंबत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय। पंढरपुरातील उजनी आणि वीर पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे दोन्ही धरणं 100% भरली आहेत। त्यामुळे उजनी धरणातून 60,000 क्युसेक तर वीर धरणातून 16,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येतोय। बारामतीमधील मुसळधार पाऊस आणि नाझरे धरणातून पाणी सोडण्यात आल्याने कर्हा नदीला पूर आलाय। या पुराचं पाणी शेतात शिरल्याने शेत जमिनी उद्ध्वस्त झाल्या असून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येतेय। नंदुरबार जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून वाळवण्यासाठी ठेवलेल्या मिरच्यांचं मोठं नुकसान झालंय। सांगलीच्या जत तालुक्यातील मध्यम प्रकल्प 100% भरलेत। त्यामुळे पूर्व भागातील द्राक्ष, डाळिंब, ऊस आणि इतर पिकांना फायदा होणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। अहमदनगरमध्ये देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे संगमनेरमधील सावरगाव तळ येथे सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसामुळे काढणीस आलेले मका, सोयाबीन आणि कांद्याचं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। मुसळधार पावसामुळे बुलडाण्यातील सिंदखेडा राजा तालुक्यातील सावरखेर्डातील भोगावती नदीला पूर आलाय। पुलावरून पाणी वाहत असल्यानं पुलावरील वाहतूक ठप्प झाली आहे। त्यामुळे सिंदखेडा राजा आणि सावरखेर्डा गावाचा संपर्क तुटलाय। यवतमाळच्या उमरखेडमध्ये चातरी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। या पावसात सोयाबीन पीक पूर्ण वाहून गेलंय तर काही सोयाबीनच्या गंजा भिजल्यामुळे शेतकरी संकटात सापडलेत। उस्मानाबादमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे 1208 कोटी रुपयांचे अनुदान मिळालं नाहीये। त्यामुळे दिवाळीपूर्वी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा आमदार कैलास पाटील यांनी दिलाय। यावेळी अनुचित प्रकार घडल्यास त्याला सरकार जबाबदार राहील असंही त्यांनी म्हटलंय। बीडमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागतेय। पावसाचं पाणी खड्ड्यात साचून अंदाज न आल्याने अनेकदा अपघातही घडत आहेत। या दरम्यान खड्ड्यांच्या समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटातील अवघड वळणावर अपघातांचं सत्र सुरूच असून आतापर्यंत 20हून अधिक अपघाताच्या घटना इथं घडल्यात। वाहन चालक आणि स्थानिकांकडून अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली जातेय। अतिवृष्टी आणि वातावरणातील बदलामुळे भाजीपाला उत्पादनात घट झाली आहे। त्यामुळे पुण्यातील मंचर बाजार समितीतील शेतमालाची आवक घटली आहे। परिणामी बाजार भाव वाढलेत, मात्र तरीही शेतकऱ्यांच्या हातात योग्य दाम मिळत नाहीये। बीडच्या गेवराईत पावसामुळे गोविंदावाडी, चकलाम येथील लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत। त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय तर परतीच्या पावसामुळे कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, कन्नड आणि पैठण तालुक्यातील परतीच्या पावसाने थैमान घातलंय।
त्यामुळे काढणीला आलेल्या मका, कापूस, सोयाबीन पिकाचं नुकसान झालंय। कापसाचे बोंड काळे पडले असून सोयाबीनचं पीक मातीमोल झालंय। त्यामुळे बळीराजाला सरकारकडून मदतीची आशा आहे। सांगलीच्या मिरजेतील बोलवाड या ठिकाणी घरावर वीज कोसळल्याने घराला तडे गेलेत। यावेळी परिसरातील वीज पुरवठा खंडित होऊन अनेक घरातील टीव्ही तसंच इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्यात। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। रत्नागिरीतील दापोली मंडणगड या राज्य मार्गावर खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत। परतीच्या पावसामुळे या रस्त्याची चाळण झाली आहे। खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाणही वाढलंय। त्यामुळे लवकरात लवकर खड्डे बुजवा अशी मागणी नागरिक करतायत। भंडारा जिल्ह्यात निर्माणाधीन अड्याळ पालांदूर मार्गावर धुळीचं साम्राज्य निर्माण झालं असून या धुळीचा त्रास आसपासच्या नागरिकांना होतोय। या धुळीमुळे समोरचे वाहन दिसत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे। याबाबत तक्रार देऊन देखील प्रशासन लक्ष देत नसल्याने धने गावातील ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत। आणि एक ब्रेकिंग बातमी आली आहे ती पाहूयात। समीर वानखेडे यांच्याकडून एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। ज्ञानेश्वर सिंह यांनी छळ केल्याची तक्रार अनुसूचित जाती आयोगाकडे करण्यात आली आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। समीर वानखेडे यांच्याकडून एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। ज्ञानेश्वर सिंह यांनी छळ केल्याची तक्रार अनुसूचित जाती आयोगाकडे करण्यात आली आहे। याबाबतची अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रीती सोमपुरा। प्रीती मॅम, याबाबत काय अधिकची माहिती? यामिनी, जसं कालच एक रिपोर्ट आली होती, एनसीबीने एक रिपोर्ट सबमिट केलेली आहे। त्यामध्ये रिपोर्टमध्ये आलेलं आहे की समीर वानखेडे यांनी आणखी एनसीबीचे 8 जे अधिकारी होते त्यांनी आर्यन खानला जाणून-बुजून टार्गेट केलं होतं आणि नंतर आर्यन खान जे आहे ते ड्रग्स केसमध्ये जे आहे ते जेलमध्ये गेला होता। या रिपोर्ट आल्यानंतर आज समीर वानखेडेंनी ज्ञानेश्वर सिंग जे एनसीबीचे अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात एससी कमिशनमध्ये ते गेलेलं आहे आणि त्यांनी हॅरेसमेंट आणि ॲट्रॉसिटीचा केस जे आहे त्यांच्यावर दाखल केलेला आहे। त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्ञानेश्वर सिंगनी जे रिपोर्ट सबमिट केलेला आहे आर्यन खान संदर्भात, त्यामध्ये त्यांनी सिलेक्टिव्ह ट्रीटमेंट जे आहे या केसात त्यांनी दिलेला आहे आणि म्हणूनच जे आहे एनसीबीने जे समीर वानखेडे आणि त्यांच्यासोबतचे जे 8 अधिकारी होते त्यांना टार्गेट केलेलं आहे। आणि आज जे त्यांनी जे एक एससी कमिशनमध्ये तक्रार केलेली आहे समीर वानखेडेंनी, त्यामध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की एनसीबीच्या लोकांनी माझा हॅरेसमेंट केलेला आहे आणि त्यांच्याकडे जे आहे आता ॲट्रॉसिटीचा केस दर्ज करा अशी माग त्यांनी केलेली आहे। धन्यवाद प्रीती मॅम या संपूर्ण माहितीसाठी। आणि आता इतर बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। बीडमध्ये 47 महसूल मंडळांपैकी 19 महसूल मंडळांना अग्रिम पीक विम्यातून वगळण्यात आलंय। त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। या दरम्यान प्रशासनाने यावर तत्काळ निर्णय घेऊन सर्वच मंडळातील शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। गॅस, तेल, तूप आणि डाळीचे भाव वाढल्याने यंदा दिवाळी फराळाच्या दरात 20 ते 30% वाढ झाली आहे। बीडमध्ये चकली, शंकरपाळी, चिवडा, बेसन लाडू, मोतीचूर लाडू तसंच करंजीसह सर्वच पदार्थांच्या किमतीत किलो मागे जवळपास 30 ते 40 रुपयांची वाढ झाली आहे। शिर्डीत प्रवरानगरमध्ये पद्मश्री डॉक्टर विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 73व्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे। खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांच्या उपस्थितीत हंगामाला सुरुवात झाली आहे। मनमाडमध्ये लंपीचा शिरकाव झालाय। विवेकानंद भागात मोकाट फिरणाऱ्या एका गायीला लंपी रोगाची लागण झाली आहे। त्यामुळे पशुपालकांमध्ये खळबळ उडाली आहे। सोलापूर विभागीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राजीनामा दिलाय। रेल्वे अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सोलापूर विभागीय रेल्वे मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय।
जळगावच्या उतराण येथील महिला सरपंच आणि त्यांच्या कुटुंबियांनी अवैध वाळू वाहतुकी विरोधात तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता। यानंतर वाळू चोरी होत असलेल्या परिसरात सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना दिल्या असून वाळू चोरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वरण गावात समांतर महामार्गाचं उद्घाटन करण्यात आलंय। या कार्यक्रमावेळी वीज चोरी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या वीज चोरी विरोधात कारवाई का होत नाही असा सवाल सामान्यांकडून विचारला जातोय। पुण्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने शिरकाव केलाय। कोरोनाचा BQ.1 हा नवा व्हेरिएंट सापडला असून यामुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे। UK, जर्मनी आणि अमेरिकेत सुद्धा या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आलेत। नवी मुंबईतल्या कोपरखैरणे भागात 17 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे। साहिल गोळे असे या मुलाचं नाव असून त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली। यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। बुलडाण्यातील शिरला नेमाणे येथील 25 वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे। परतीच्या पावसामुळे शेतातील सोयाबीनची नासाडी झाल्याने या शेतकऱ्याने नैराश्यातून टोकाचं पाऊल उचललंय। मुंबई छपरा एक्सप्रेसमधून एका 14 वर्षीय मुलाचं अपहरण करण्यात आल्याचं प्रवाशांच्या सतर्कतेमुळे भुसावळ रेल्वे स्थानकावर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। भुसावळ रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी संशयिताला अटक करून अपहरण केलेल्या मुलाची सुटका केली आहे। इतर सर्व महत्त्वाच्या बातम्या पाहायच्या आहेत, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। बघत रहा न्यूज 18 लोकमत। पर्यटकांनी प्रकल्पाला भेट दिली आहे। त्यातून 1 लाखांचा महसूल प्राप्त झालाय। मनमाडमध्ये लंपीचा शिरकाव झालाय। विवेकानंद भागात मोकाट फिरणाऱ्या एका गायीला लंपीची लागण झाल्याचं दिसून आलंय। त्यामुळे पशुपालकांमध्ये खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार तसंच राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौजिया खान यांच्या औरंगाबादमधील घरी चोरी झाली आहे। रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरात चोरी केली असून या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती अपघात झाला। या अपघातात मंत्री संदीपान भुमरेंच्या मावस भावाचा मृत्यू झालाय। अंबादास नरवणे असं त्यांचं नाव आहे। बारामती तालुका पोलिसांनी MIDC येथील ISMT कंपनीमध्ये 26 लाख रुपये किमतीच्या लोखंडाची चोरी करणाऱ्या टोळीला पकडलाय। माल खरेदी करण्यास पोलिसांनी जालना इथं त्यांना माल खरेदी करताना ताब्यात घेतलाय। वाशिम जिल्ह्यात ट्रॅव्हल्स गाड्यांकडून नियमांचं उल्लंघन होत असल्याची बातमी न्यूज 18 लोकमत दाखवल्यानंतर परिवहन विभागानं ट्रॅव्हल्स गाड्यांची तपासणी मोहीम सुरू केली आहे। 216 पैकी 59 ट्रॅव्हल्स गाड्यांवरती 1,72,000 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय। आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात अनेक त्रुटी असल्याचं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अहवालातून समोर आलंय। या प्रकरणात 7 ते 8 अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आढळून आली आहे। त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू असल्याचंही समोर येत आहे। काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर हे दोघे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत। 24 वर्षांनंतर काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळणार आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक उद्या पार पडते। पार्श्वभूमीवर शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावरती येणार आहेत। आज गरवारे क्लब हाऊसमध्ये स्नेहभोजनासाठी हे सर्व पक्षीय नेते एकत्र येणार आहेत। उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेबाबतच्या याचिकेवरती आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। गौरी भिडे यांनी काही महिन्यांपूर्वी ही याचिका दाखल केली आहे। उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे। चिपळूणमधील घरासमोर दगड आणि क्रिकेटचे स्टंप आणि काचेच्या बाटल्या सापडलेल्या आहेत। या पार्श्वभूमीवरती भास्कर जाधव यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे।
केंद्रीय मंत्री नारायण राणेंबद्दल अवमानास्पद आणि शिवराळ तसंच चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या तक्रारीनंतर भास्कर जाधवांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। भास्कर जाधवांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्हा दूध संघ प्रकरणी मंदाकिनी खडसेंसह मनोज लिमये यांनी दाखल केलेल्या याचिकांना आव्हान देणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी दिली आहे। या प्रकरणात आधीच गुन्हा दाखल असून पुन्हा कलमाचा नवीन गुन्हा कसा दाखल करावा याबाबत पोलीस विभाग खुलासा मागवणार आहे। भुसावळ नगरपालिकेचे तत्कालीन भाजप नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नगरसेवकांना निलंबित करण्यात आलाय। रमण भोळे हे एकनाथ खडसेंचे समर्थक मानले जातात। नगरपालिकेचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अवघ्या काही दिवस आधी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। पुण्यातील शास्त्री चौकात महाज्योतीचे लाभार्थी परीक्षार्थींनी आंदोलन केलंय। महाज्योती संस्थेकडून यूपीएससी आणि एमपीएससी करणाऱ्या ओबीसी परीक्षार्थींना अभ्यासासाठी स्टायफंड मिळतो। दिल्लीतील विद्यार्थ्यांना तो मिळालाय, मात्र पुण्यातील विद्यार्थ्यांना स्टायफंड न मिळाल्यानं आंदोलन करण्यात आलं। पावसासंदर्भातल्या बातम्या नंदुरबार जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। वाळवण्यासाठी ठेवलेल्या मिरच्यांचं मोठं नुकसान झालंय।